आरोपी वाहन से भागने लगे, जिसमें से 2 को मौके पर गिरफ्तार किया गया, जबकि 2 फरार हो गए। गिरफ्तार आरोपियों में अब्दुल नासिर उर्फ गोलू और दिलशाद उर्फ दिल्ली शामिल है। फरार आरोपियों की तलाश जारी है। इस कार्रवाई में यशोधरा नगर पुलिस ने पूर्व में दर्ज चोरी के मामलों से संबंधित लाखों के रुपए, सोने चांदी के आभूषण भी बरामद किए। पुलिस ने एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। यशोधरा पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे अधिकारी अंमलदार यांना एक गोपनीय माहिती मिळाली होती। त्यावरून 3 आरोपी अब्दुल नसीर उर्फ गोलू, दिलशाद उर्फ दिल्ली सफर, असलम खान उर्फ अस्सू वल्द शरीफ खान यांच्याविरुद्ध NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यांच्या ताब्यातून एक वोल्क्सवॅगन कंपनीची गाडी व 1330 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता। सदर प्रकरणात 3 नमूद आरोपी अटक होते। अटक आरोपींकडे तपास करत असताना यातील आरोपी नंबर 3 असलम खान उर्फ अस्सू वल्द अब्दुल शरीफ खान, राहणार हमीदनगर, याचा यापूर्वीचा घरफोडीच्या गुन्हे अभिलेख आहे। त्याच्याकडे प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास केला असता आरोपीकडून यशोधरा पोलीस ठाण्याच्या येथे दाखल असलेली गुन्हा रजिस्टर नंबर 885/25 तसेच हिंगणघाट पोलीस स्टेशन वर्धा येथील घरफोडी नंबर CR नंबर 37/26 39/26 या 3 गुन्ह्यातील एकूण 2000 रुपये रोख रक्कम व 17 तोळे 75 ग्रॅम सोनेचे दागिने असा एकूण 20,38,200 रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। सदरची कामगिरी ही यशोधरानगर पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे अधिकारी PSI सदाशिव कनसे व तपास पथकातील अंमलदार प्रशांत कोडापे, साजिद खान, नितेश मिश्रा, राहुल इंगोले, अमोल यांनी केली।